अहिल्यानगर तालुक्यामधल्या इसळक इथे 10 वर्षाच्या राजवीर कोतकर याच्यावरती बिबट्यानं हल्ला केला आणि यानंतर आज गावकऱ्यांनी गाव बंद ठेवलेलं आहे। बिबट्याच्या हल्ल्याच्या संदर्भात ठोस कारवाई व्हावी म्हणून इसळक, निंबळक आणि खारेकर्जुने या 3 गावांमध्ये कडकडीत बंद देखील पुकारण्यात आला। अहिल्यानगर तालुक्यामधील निंबळक गावामध्ये ग्रामस्थांचा पुणे बायपास रस्त्यावरती रास्ता रोको। नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरूच राहणार आहे। 3 दिवसांपूर्वी खारेकर्जुने गावामध्ये 5 वर्षाच्या मुलीचा देखील मृत्यू झाला। ही घटना ताजी असताना काल इसळक गावामधील 9 वर्षाच्या मुलावरती बिबट्यानं हल्ला केला। नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। सध्या 5 रेस्क्यू टीम या 3 गावांमध्ये कार्यरत आहेत। गरज भासली तर आणखी टीम वाढवू अशी माहिती उपवनरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस बिबट्यांची दहशत वाढतीये, त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे। जिल्ह्यामध्ये तब्बल 1150च्या वर बिबटे असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। पकडलेल्या 200 बिबट्यांना वनधारा प्रकल्पामध्ये देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती देखील विखे पाटील यांनी दिली। यासोबतच बिबट्या शेड्यूल 1 मध्ये आहे, त्यामुळे ठार करता येत नाही। बिबट्यांचा समावेश शेड्यूल 1 मधून काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली असल्याची माहिती देखील विखे पाटील यांनी दिली आहे। आपल्याला जीवितहानी कमी झाली पाहिजे। आता जे काही बंदोबस्त करतो, आता वंतराला बिबटे पाठवायचे, 200 बिबटे घ्यावेत अशा प्रकारचा मी सरकारला प्रस्ताव देतोय जिल्ह्याच्या वतीने। पण संख्या जर 2000 पर्यंत गेली, त्या मुद्दा काय की आमच्या रेकॉर्डला 1100-1200 दिसते, पण ती माझं म्हणजे 2000 असली पाहिजे। आता काही गाव पातळीवर त्या ज्या काही समित्या करायच्या असतात त्या समित्या करण्याची गरज आहे आता। परंतु मी सांगितल्याप्रमाणे हे जे रक्कम दिली यातून तातडीनं उपाययोजना होतील अशी अपेक्षा आहे। नाशिकमधल्या महात्मा नगर, पारिजात नगर या परिसरामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घालत 5 ते 6 नागरिक आणि 2 वनरक्षकांना देखील गंभीररित्या जखमी केलं। यानंतर रात्री उशिरापर्यंत वन विभागाकडून गस्त घालून जनजागृती देखील केली जात होती। नागरिकांवरती हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद केल्याच्या नंतर आणखी एक बिबट्या लपल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती। त्यामुळे वन विभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी या बिबट्याचा शोध घेतला, पण दुसरा बिबट्या नसल्याची खात्री पटल्याच्या नंतर जनजागृती करण्यात आली। बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नेमकं काय काय केलं जावं या सूचना देखील लोकांना देण्यात आलेल्या आहेत। बिबट्या समोर दिसला तर शांत उभे राहण्याचा प्रयत्न करा, त्याला डिवचू नका, वन विभागाला याची माहिती द्या, रात्री उशिरा एकटं कोणीही बाहेर फिरू नका अशा सूचना देखील करण्यात आल्या। पुण्यामधल्या कल्याणनगर महामार्गावरच्या ओतूर या ठिकाणी बिबट्याची दहशत अद्यापही कायम आहे। रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्यानं वाहनावरती झडप घालण्याचा प्रयत्न केला। 2 दिवसांपूर्वी इथेच एका बिबट्यानं दुचाकीवरती झडप घेतल्यामुळे एक जण गंभीररित्या जखमी झाला। बिबट्या दबा धरून बसत असूनही वन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे। धावत्या 4चाकी आणि दुचाकीवरती बिबट्या झडप घालत असल्यामुळे या परिसरामध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दबा धरून बसलेला बिबट्या हा देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय आणि यामुळे कल्याणनगर महामार्गावरती बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे प्रवास करणं हे धोक्याचं झालंय। राज्यामधल्या अनेक भागाच्या नंतर आता अकोल्यामध्ये देखील बिबट्याची दहशत बघायला मिळाली। अकोला वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तामसी गावामधल्या शेतशिवारामध्ये बिबट्याचा वावर दिसून आलाय। एका शेतकऱ्यानं हा बिबट्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित केलाय। तामसीच्या वाघाळी नाल्याजवळ काल संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या दिसून आला। परिसरामधील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये या सगळ्यामुळे सध्या चिंतेचं, भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यामुळे या बिबट्याला पकडावं, सुरक्षितपणे त्याला जंगलामध्ये सोडून द्यावं अशी मागणी आता ग्रामस्थांनी केलेली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती वनमंत्री गणेश नाईक यांनी एक मोठा निर्णय घेतला। वन विभागाची पथकं आम्ही वाढवणार आहोत आणि लवकरात लवकर बिबट्यांना पकडण्याचा वन विभागाचा प्रयत्न असेल असं देखील गणेश नाईक म्हणाले। मानवी वस्तीमधील शिरलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू असल्याची माहिती गणेश नाईकांनी दिली आहे। वन रक्षकांना आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही यंत्रणा राबवा, जो नरभक्षक जर बिबट्या त्या ठिकाणी आला तर त्याला सुटॅट सेट त्या ठिकाणी करून टाकायचं। मी बोललेलं आहे, गांभीर्याने बोललो आणि सर्वच बिबटे का हल्ला करणारे नाहीत, परंतु खात्री झाली की हाच तो बिबट्या आहे तर त्याच्यावर शक्यतो त्याला
जे बेहोश करून त्याला पकडा, स्थलांतरित करा, पण तो जर कंट्रोलमध्ये येणार नसेल तर त्याचा निश्चितपणे त्या पद्धतीची कारवाई करा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात मानव आणि वन्यजीव यांच्यामधला संघर्ष अगदी टिपेला पोहोचलाय. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागामधील लोक, विशेषतः शेतामध्ये काम करणारे लोक आणि गुराखी हे बळी पडतायत, जखमी होत आहेत. यावरती उपाय म्हणून सावली वनपरिक्षेत्रांच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूळ असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी यासोबत इतर काही साहित्यांचं वाटप करण्यात आलं. या साहित्यामुळे अचानकपणे वन्य प्राण्यांचा हल्ला झाला तर बचाव करणं सोपं जातं. त्यामुळे काही प्रमाणावरती तरी हा संघर्ष टाळता येईल अशी अपेक्षा आहे. एक धक्कादायक अशी बातमी सोलापुरातली. सोलापूरमध्ये हॉटेल मालकानं एका मॅनेजरला नग्न करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एबीपी माझानं ही बातमी लावून धरली आणि अखेर पोलिसांनी त्याची दखल घेतली. मॅनेजरला मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकाला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय. हॉटेलमधल्या एका चुकीमुळे मालकानं मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपनं बेदम मारहाण केली. धक्कादायक म्हणजे हॉटेलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या समोर ही मारहाण झाली. सोलापूर जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावाजवळच्या हॉटेलमधला हा सगळा प्रकार आहे. मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकावरती अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे हॉटेलचा मुजोर मालक अद्यापही मोकाट असल्याचं कळतंय. आता माझ्याच्या बातमीनंतर तरी पोलीस प्रशासनाला जाग आलेली आहे. पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या कोथरूडमधल्या मुलींना अखेर न्याय देण्यात आला. याचिकेवरती निर्णय देताना न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. पोलिसांनी आपली ओळख सांगितली नव्हती आणि त्यांनी मुलींची तपासणी करून त्यांचा आणि त्यांच्या मैत्रिणींचा जातीय आधारावरती अपमान केला असं कोर्टानं म्हटलं. या आदेशाच्या नंतर पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी या मुली आणि त्यांना या लढ्यामध्ये साथ देणारे लोक हे कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत आणि तक्रार देखील दाखल केली जाणार आहे. 2 ऑगस्टला एबीपी माझानं ही बातमी दाखवली आणि यानंतर 3 महिन्यांच्या नंतर पोलिसांवरती आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश आल्यामुळे या मुलींच्या लढ्याला यश आलंय. पुण्यामधल्या 3 मुलींच्या सोबत पोलिसांनी गैरवर्तन केलं त्याची दखल कोर्टानं घेतली आणि संबंधित पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. एबीपी माझानं ही बातमी दाखवली होती. आता मात्र पीडित मुलींनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रुपाली चाकणकर यांनी या पीडित मुलींचं नाव घेऊन सोशल मीडियावरती एक पोस्ट टाकली होती. यानंतर मुलींनी ही पोस्ट डिलीट करण्याची विनंती देखील रुपाली चाकणकर यांना केली. मात्र चाकणकर यांनी पोस्ट डिलीट केलीच नाही. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी या पीडित मुलींनी केली आहे. म्हणजे भारतीय न्याय संहितेमध्ये क्रिमिनल डिफेमेशन आहे. एखाद्या SC ST कम्युनिटीच्या मुलीवरती जेव्हा विनयभंग होतो आणि त्या मुलीचं नाव जर एखाद्या पदावर असलेल्या अधिकारी किंवा कोणी पदसिद्ध जर असतील तर त्यांनी जर नाव केलं जाहीर तर क्रिमिनल डिफेमेशन सारखं सेक्शन लागतं आणि ह्या मुली ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत अनुसूचित जातीच्या असल्यामुळे क्रिमिनल डिफेमेशन आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या सेक्शन अंतर्गत रुपालीताई चाकणकर यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तो करावा लागेल. त्याच्यासाठी आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं लीगल मार्गदर्शन घेणार आहोत. बातमी वसईमधली. वसईतल्या सातिवली परिसरामध्ये हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये एका शिक्षिकेच्या अमानुष शिक्षेच्या नंतर शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असा दावा केला जातोय, आरोप केला जातोय. शाळेमध्ये येण्यासाठी उशीर झाला म्हणून 100 उठाबशा काढायला या मुलीला लावलेल्या होत्या. उठाबशा काढल्याच्या नंतर विद्यार्थिनीची तब्येत बिघडली आणि तिचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय. अंशिका गौड असं या मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती इयत्ता 6वी मध्ये शिकत होती. मुलीच्या मृत्यूच्या नंतर मनसे देखील आक्रमक झाली आणि मनसेच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी या शाळेला टाळं ठोकलंय आणि याच वेळेला या शिक्षिकेवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली. सैटरडे को मतलब नॉर्मल जैसे बच्चों को हम लोग स्कूल में छोटी मोटी पनिशमेंट देते हैं उस तरीके से टीचर ने बोला गया था कि बट बोलते समय थोड़ा सा उठक बैठक बोला था बट कोई बच्चे कितने किए कितने नहीं किए अभी इतने भीड़ में नहीं मालूम पड़ा. बच्चे लेट आते हैं तो इसीलिए थोड़ा पनिशमेंट कभी कभार देते हैं. ऐसा नहीं कि हमेशा देते हैं. उस दिन बोला था बहुत दिन से लेट हो गए तो उनको थोड़ा सा बोला गया था. हजमत होने के बाद 2-3 दिन बाद एडमिट कराया गया है. तो अभी वो उसी वजह से हुआ है या फिर किसी और रीज़न की वजह से हुआ है जो भी है वो तो रिपोर्ट्स के अनुसार पता चल ही जाएगा आप लोगों को. प्रकार असा होता की या शाळेमध्ये लेट आल्यामुळे 10 मिनिटं लेट आल्यामुळे त्यांना काय पनिश केलं की उठाबशा काढायला लावलं. तिला ऑलरेडी ती दम्याचा प्रॉब्लेम असल्या कारणाने तिला जास्त ते झिपलं नाही
आणि त्यांनी मग वेस्टला आपला आस्था हॉस्पिटल तिकडे हे केलं. त्याच्यानंतर मग ती जास्त सिरियस झाली. मग त्यांना तिथून हलवून जेजेला नेला. जेजेला नेऊन आज रात्री त्याची डेथ झाली. डेथ रिपोर्ट याचं रिपोर्ट आलं, PM रिपोर्ट आल्याच्या नंतर मग आम्ही बघू स्कूलचं काय करायचं ते. तोपर्यंत स्कूलला आम्ही लॉक मारणार. इयत्ता 6वीत शिकणारी विद्यार्थिनी तिचा दुर्दैवी अंत झाला. तर या संबंधाने सखोल चौकशी करून संबंधित अहवाल वरिष्ठांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाईल. शिक्षा वगैरे केलेली तर चौकशीमध्ये ते सर्व समोर येईल, सत्य समोर येईल आणि ती ॲडमिट होते असं पण कळते. तर नक्की काय बाब आहे याची सखोल चौकशी करून तशा पद्धतीनं अहवाल प्रशासनाकडे सादर केला जाईल. बेळगाव जवळच्या राणी कत्तूर चिन्नम्मा प्राणी संग्रहालयामधील 28 काळविटांचा संशयास्पद मृत्यू झालाय आणि अर्थातच खळबळ माजली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश कर्नाटकचे वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी दिली आहे. बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे हा मृत्यू झाला असावा अशी शंका वन खात्याकडून व्यक्त केली जाते. काळविटांचे मृतदेह तपासणीसाठी आता प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी सतर्क होऊन कारवाई सुरू केली. या कारवाईमध्ये मनमाडच्या विवेकानंद नगरामधून कृतिक संजय धिवर याच्याकडून एक देशी बनावटीचं लोखंडी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. संशयिताविरुद्ध हत्यार बाळगल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह नारावाडी शिवारामध्ये आढळला. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. घटना नक्की कशामुळे घडली हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये. नारवाडी शिवारामध्ये नळकांडी पुलाजवळ टेमकर यांचा मृतदेह सापडलाय. तर गणेश टेमकर हे गंगापूर भालगाव इथले रहिवासी होते. आता स्थानिक पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. पॅलेस्टाईन आणि गाझामधल्या मदत कार्याला पाठिंबा देण्याचा दावा करत इमाम अहमद रजा फाउंडेशन या अनधिकृत संस्थेच्या माध्यमातून युनानी डॉक्टर सय्यद बाबर अली सय्यद महमूद यानं शेकडो लोकांकडून 90 लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम गोळा केली होती. छत्रपती संभाजीनगर ATS पथकानं हा सगळा प्रकार समोर आणला. या घोटाळ्यामध्ये आता देणगी देणाऱ्यांची पोलीस चौकशी करणार असून या संदर्भात माहिती मागवण्यात आल्याचं आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितलं. अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेला सॉफ्टवेअर इंजिनियर जुबेर हंगरगेकरच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह फाईल्स आणि डेटा देखील सापडलाय. त्याच्या लॅपटॉपमध्ये तब्बल 1 TB पेक्षा अधिक डेटा सापडलाय. लॅपटॉप आणि मोबाईलमधील डेटाची आता ATSच्या पथकाकडून तपासणी केली जाते आहे. हंगरगेकरची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली. अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रचार आणि प्रसार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याच्या आरोपावरून जुबेर इलियास हंगरगेकर याला अटक करण्यात आलेली होती. बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तहसील कार्यालयामधील पुरवठा निरीक्षक पूनम थोरात यांना 16,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. एका स्वस्त धान्याच्या दुकानावरती कारवाई न करण्यासाठी पूनम थोरात हिनं स्वस्त धान्य दुकानदाराला लाच मागितली. नवी मुंबईमध्ये सायन पनवेल हायवेवरती खारघर टोल नाक्याजवळ भीषण अपघात झाला. CBD बेलापूरवरून पनवेलच्या दिशेनं जाणारी कार ही खाडीमध्ये कोसळली. रस्त्याच्या कडेला असलेले बॅरिगेड्स तोडून ही कार उड्डाण पुलावरून खाडीमध्ये पडली. कारमधल्या दोघांपैकी एका पुरुषाचा मृत्यू झाला तर महिलेचा जीव वाचलाय. खारघर पोलीस आणि अग्निशमन विभागानं पाण्यामध्ये पडलेली ही कार बाहेर काढली आहे. MCAच्या नव्यानं निवडून आलेल्या विजयी उमेदवारांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळेला क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार असल्याचं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं. या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी क्रिकेटसाठी शक्य ती मदत करणार असल्याचं सांगितलंय. राजकारण बाजूला सारून निवडणुकीमध्ये उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांचं अजिंक्य नाईक यांनी आभार मानले. ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथे आयोजित करण्यात आलेल्या बालदिन विशेष कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना त्यांच्या पती आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते गंधार गौरव या पुरस्कार प्रदान करण्यात आला. या क्षणी भावना व्यक्त करत असताना निवेदिता सराफ यांनी स्वतःला भाजपची कट्टर समर्थक असल्याचं जाहीरपणे सांगितलंय. काही दिवसांपूर्वी दिग्गज अभिनेते
महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची उघडपणे प्रशंसा केली. आणखी एका अनुभवी कलाकाराकडून असा राजकीय कल जाहीर केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला. मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. अमित शहा यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या यशाविषयी अमित शहा यांचं अभिनंदन देखील अजित पवारांनी केलं. राज्यामधील काही विषयांवरती या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती आहे. पार्थ पवार यांच्या पुण्यामधील जमीन घोटाळा आरोप प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला महत्त्व आहे. काल रात्री या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 25 मिनिटं चर्चा झाली. मुंडव्यामधल्या जमीन प्रकरणाचा अहवाल सोमवारी सादर होणार आहे. दस्त नोंदणी पातळीवरची अनियमितता तपासण्यासाठी प्रभारी नोंदणी महानिरीक्षकांनी नेमलेल्या समितीचा अहवाल हा सोमवारी हाती येणार आहे. अहवालाच्या संदर्भात अंतिम कामकाज सोमवारपर्यंत पूर्ण होऊन अहवाल सादर केला जाईल अशी माहिती नोंदणी विभागाकडून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजय सिंह पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये 300 कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला होता. मुलुंडमधल्या फोर्टिज रुग्णालयामध्ये ओजस्य या नव्या आरोग्य उपक्रमाचं उद्घाटन लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या हस्ते पार पडलंय. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं, मानसिक आरोग्याची जाणीव वाढवणं आणि जीवनशैली संबंधित आजारांवरती मार्गदर्शन करणं हे ओजस्य या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि आरोग्य क्षेत्रामधील विविध प्रतिनिधी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले. ट्रीटमेंट्स तर तुम्ही घेताच आहात, बट ओजस्य सारखी एखादी फॅसिलिटी ह्या ट्रीटमेंट सकट तुम्हाला मिळत असेल तर बिलीव्ह मी ती आपल्यासाठी फार गरजेची असते. कुठेतरी आपल्याला शरीराला ट्रीटमेंट डॉक्टर देत असतात, पण मनाची ट्रीटमेंट पण गरजेची असते आणि ओजस्यद्वारे तुम्हाला मनाची ट्रीटमेंटसुद्धा मिळेल. ज्येष्ठ लेखक द्वारकानाथ संजगिरी यांच्या आठवणी जागवणारं पप्पू आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन आज पार पडलंय. दादरमधल्या सावरकर सभागृहामध्ये संजगिरी कुटुंबियांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. संजगिरी यांच्यावरती उपचार करणारे प्रकाश संजगिरी, दीपक हट्टंगडी आणि हेमंत पाठक या डॉक्टरांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकामध्ये संजय राऊत, राजीव खांडेकर, दिलीप प्रभावळकर, प्रवीण अमरे, हर्षा भोगले यांच्यासोबतच विविध क्षेत्रामधल्या मंडळींनी संजगिरी यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. संजगिरी यांच्या 75व्या जन्मदिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हास्य चित्रकार विवेक मेहत्रेंच्या उद्वेली बुक्स प्रकाशन संस्थेकडून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आणि या प्रकाशन संस्थेचं हे 631वं पुस्तक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.